गाईस चला चालली आज दर्शनाला बाप्पाच्या भाऊबीजेना दर्शन घेऊन येते कारण मला भाऊ नाही आहे तर बाप्पाचं दर्शन घ्यायला जात असते मी दरवर्षी। चला गाडी काढली बाहेर, चला आता गाडीत बसूया। हाय गाईस, चला आता चालली बाप्पाच्या दर्शनाला नवशा गणपतीला आणि चाललो आता। नातू बसलाय बाजूला, एक नातू बसलाय पुढे, जावई आहे गाडी चालवत आहे, बाकी कोणी आहे ते नाही येत व्हिडिओत। कचरा बापरे, लोक साफसफाई ठेवायची, किती कचरा करून ठेवलाय। गंगापूर रोड आनंदवली ठिकाणी मंदिर आहे। आता आलोय, आता थोड्या अंतरावरती मंदिर जवळच आले। नवसा गणपती आहे, नवसाला पावणारा गणपती आहे। कधी नाशिकमध्ये जर आले ना तर नक्की दर्शन घ्या गणपतीचं, आणि खूप नवसाला पावणारा गणपती आहे। आला आता जवळच आलो, मंदिरात गेल्यावरती नक्की तुम्हाला दाखवेल मी पूर्ण मंदिर, कारण मध्ये व्हिडिओ नाही काढून देत, त्यामुळे बाप्पांना व्हिडिओ काढून दिला तर नक्की तुम्हाला मी दर्शन करेल, पण जर व्हिडिओ नाही काढून दिला तर बाहेरून मंदिर नक्की दाखवेल तुम्हाला पूर्ण। निसर्ग खूप छान आहे तिथला बघण्यासारखा, नक्की भेट घ्या नाशिकमध्ये आल्याच्या नंतर। आता आम्ही जवळच आलो आहे, पोचू आता। मी दरवर्षी जात असते बाप्पाला, कारण भाऊबीजीला, रक्षाबंधनला, कारण मला भाऊ नाही आहे त्यामुळे मी नक्की बाप्पाच्या दर्शनाला जात असते। मला ना भाऊ नाही आहे, माझे भाऊ होते, माझ्यापेक्षा लहान भाऊ होते, दोघं पण वारले। तेव्हापासनं मी बाप्पाच्या दर्शनाला, भाऊबीजीला आणि रक्षाबंधनला नक्की जात असते। ज्याला भाऊ नाही त्यांनी नक्की बाप्पाला आणि हनुमानाला जात जा दर्शनाला, चांगलं असतं। गणपती बाप्पांना भाऊ मानले पण नेहमी पाठीशी उभे राहतात ते, आणि काही अडीअडचण आली ना तर खरोखर माझ्या पाठीशी उभे राहता बाप्पा, त्यासाठी मी बाप्पांच्या पहिले दर्शनाला जात असते। मी पण नक्की दर्शनाला जात जा। आणि आता आम्ही आलोय जवळच बाप्पाच्या इथं, अगदी जवळ आलोय आता आम्ही बाप्पाच्या। बघा आता आम्ही पोचलोच आहे, समोर बघा नवशा गणपती लिहिलेले आहे, आणि आता आम्ही उतरलो गाडीतून, जाते आता बाप्पाच्या दर्शनाला। बघा मी आमच्या नाशिकचे बाप्पा अतिशय, खूप म्हणजे खूप भरपूर लोक लांबून लांबून येतात। आणि मला आहे ना अचानक पाय दुखायला लागल्यामुळे ना मला चालता येईना, गाडीतून उतरले तर थोडं समजून घ्या। अचानक पाय लचकला माझा, त्याच्यामुळे मला चालताच आहे ना, थोडी हळूहळू चालती स्लो।
आलो आता आम्ही बाप्पाच्या जवळ. वातावरण खूपच छान आहे इथलं, बाप्पाच्या इथलं. कुठून कुठून बघताना तेवढं नक्की कमेंट करून सांगा. आमचे व्हिडिओ टाकून काही जास्ती दिवस तर नाही झालेले, पण तरी पण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आत्ताच बनवायला लागलो आहे आम्ही, त्याच्यामुळे ना थोडं नवीन आहे, तर थोडं काही चुकलं तर थोडं समजून घ्या आणि नक्की सपोर्ट करा. आम्हालाही तुमच्या सपोर्टची फार गरज आहे आणि आम्हाला सपोर्ट करा. आता आम्ही आलोय मंदिरापाशी. आता एक तर दुकानं पण सगळे बंद आहे, कारण मी सकाळी लवकर आली घरातून, त्यामुळे आता 1-2 दुकानच उघडलेले आहे. तिथून हार फुलं घेते आणि आता आलोच आहे आम्ही जवळ मंदिरापाशी. हे बघा आता हार फुलं घेते मी आजींकडनं. हार फुलं घेऊन आता जाऊया आपण मंदिरात. काढला वरतून हार, आजीने काढायला लावला मला. घेतला आता हार फुलं घेतले. आता दाखवते तुम्हाला समोरचं मी. बघा चला आता चाललोय आम्ही मंदिरात. वरती बघा नाव आहे गणपती, आणि खरोखर नवसाला पावणारा गणपतीवर काय तो म्हणजे खूप खूप वर्षापासून आहे. चला आता दर्शन घेऊया आपण. चला तुम्हाला पण दर्शन करते मी मंदिरात. मी उतरते आता पायऱ्या, कारण पायला चकल्यामुळे मला पटपट उतरता नाही येते, त्याच्यामुळे हळूहळू उतरते. अचानक पायात चमक भरली. दाखव बघू आता मंदिरात पुढे. चला आता दर्शन घेऊया. तू पुढे पुढे. हे बघा हे बाप्पा नवसाला पावणारे बघा. हे बघा इथं सगळीकडे घंटीच घंटे लावलेले आहे बघा पूर्ण. तुम्हाला पण कधी आले नाशिकमध्ये तर नक्की या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. नवसा गणपती खरंच नवसाला पावणारा गणपती बरं का. हे बघा पूर्ण घंट्या लागलेल्या बघा पूर्ण मंदिराला. चला मी आतमध्ये दाखवते तुम्हाला. मोरया मोरया बाप्पा मोरया. मोरया मोरया बाप्पा मोरया. मोरया मोरया बाप्पा मोरया. मोरया मोरया बाप्पा मोरया. मोरया मोरया. त्यांनी ना बाप्पाचं आतमधली शूटिंग नाही घेऊ दिली, त्यामुळे सॉरी मी बाप्पाचं दर्शन नाही दाखवू शकले, कारण त्यांनी मना केला काही व्हिडिओ काढू नका म्हणून आतमध्ये. म्हणजे जेवढं बाहेर व्हिडिओ बनवता आला तेवढाच बनवला. सॉरी. मोरया मोरया बाप्पा मोरया. मोरया मोरया
हे बघा इथं महादेवाची पिंड आहे, दर्शन घ्या. ओम नमः शिवाय. भोले बाबा की जय. हर हर महादेव. भोले बाबा की जय. योगा मंदिराच्या साईडला किती छान वातावरण आहे बघा. खूपच छान आहे. पाण्यात थोडी वातावरण आहे आणि छान आहे. निसर्ग एकदम सुंदर आहे. कधी आले नाशिक मध्ये तर नक्की भेट घ्या. शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम्. हे चिवरमानस हस्य चराचर जनन स्थितिलय कारण भो. सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम्. त्वयि सती प्रदेहि विभो. सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम्. करुणा वरुणालयमयि दास उदासस्तवोचितो नहि भो. सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम्. जय कैलास निवास प्रमाथ गणाधीश भूसुरार्चित भो. सांब सदा शिव शंभो काय झालं? बघा किती छान वातावरण आहे. खूपच सुंदर, छान वाटतंय. सकाळी सकाळी तर खूपच सुंदर वाटतं. चला नातू आला पुढे पळतच. आजीचा पाय दुखतो म्हणून. सर्वदेव सर्वोत्तम सर्वद दुर्वृत्त गर्भहरण विभो. आनंदवलीला जाऊन येऊन करता. इथून जवळ आहे का? मग इथून मधून गेलं का झालं काम. पण मग पाय पाय नाही मिळालं. जाताच येत नाही का. जाता येत नाही पाय पाय. हा ना. पोरग एक आणून झाली तर एक घेऊन जा. दिवसभर इथंच राहा. पोरग आलं का मग इथं येतो परत 9, 9:30. आपण जाऊया स्वामी समर्थांच्या केंद्रात. आता आपण जाऊया स्वामी समर्थांच्या केंद्रात. चला दाखवते तुम्हाला. व्हिडिओचा दुसरा पार्ट नक्की बघा स्वामी समर्थांच्या केंद्रातला. शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम्.
त्वयि सती प्रदेहि विभो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगं करुणावरुणालयमयि दास उदासस्तवोचितो नहि भो साम्ब सदाशिव चला आता गाडीत बसली मी. दुसरा व्हिडिओ नक्की आठवणीने बघा. बाबा